पोलिसांची भरती निघाली, जागा होत्या 6,000, अर्ज आले 7 लाख. शासनाच्या 3 विभागाच्या भरती निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. 18 ते 45 60% तरुण बेकार आहेत. बेकार. देशाचं सरासरी वय 28 वर्ष आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या निम्मी 28 वर्षाच्या आत आहे आणि निम्मी 28 वर्षाच्या वर आहे. 15 ते 18 या वयोगटामध्ये आमच्याकडे 10 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे 18 वर्षाच्या आत आमच्याकडे 46 करोड मुलं आहेत. म्हणजे ही 46 करोड मुलं उद्याचं देशाचं भविष्य घडवणार आहेत. ही 46 करोड मुलं उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहेत. ही देशाची मुलं जर योग्य रोजगार मिळवू शकली तर देशाला समृद्ध आणि बळकट करणार आहेत. पण 18 ते 45 हे वय कृतिशील मानलं जातं. देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा हा वयोगट असतो. 18 ते 45 या वयोगटातली 60% मुलं बेकार आहेत, रोजगार नाही त्यांना. 60% जॉबलेस ग्रोथ हा अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो. आमच्याकडे मनुष्य संपदा भरपूर आहे, पण ते कुशल नसल्यामुळे त्यांना कामच, इथं संधीच नाही त्यांना. या मनुष्य संपदेचा वापरच होत नाही या देशासाठी. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती आहे. आमच्या लोकांमध्ये प्रतिभा नाही का? आमच्या मुलांमध्ये बुद्धी नाही का? प्रचंड आहे. आज आमचे सगळे तरुण बाहेरच्या देशात नोकरी शोधायला निघालेत. गेल्या 10 वर्षामध्ये 17,50,000 लोकांनी देश सोडलाय. 2022 ला 2.25 लाख लोकांनी देश सोडला आणि 2023 ला 1 लाख लोकांनी देश सोडलाय. यापैकी 2.5% लोक 500 कोटी ज्यांची संपत्ती आहे असे आहेत की जे इथं उद्योग उभा करू शकत होते, इथल्या तरुणांना रोजगार देऊ शकत होते, ते देश सोडून गेले. आणि 97% जे देश सोडून गेले ते नोकऱ्यांसाठी देश सोडून बाहेर गेलेत. मी परवा व्याख्यानाला दुबईला गेलो होतो. मला वाटेनाच मी दुबईत आहे. अहो सगळी आपलीच. ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो म्हटलं मी पुण्याचा. तिथून मी आईस्क्रीम खायला गेलो म्हटलं मी शिरवळचा. म्हटलं मोबाईल एखाद्याला दाखवा म्हणून ते दुकानात गेलो म्हटलं मी आटपाडीचा. अहो माय पंढरी सोडून ही तिकडे गेलीत का? इथं संधी नाही, इथं रोजगार नाही. अहो त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? ऍपल मध्ये आज 34% भारतीय मुलं काम करतात. मायक्रोसॉफ्ट मध्ये 32% भारतीय मुलं काम करतात. IBM मध्ये 28% भारतीय मुलं काम करतात. इंटेल मध्ये 17% भारतीय मुलं काम करतात. आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजे नासा मध्ये 36% भारतीय मुलं काम करतात. म्हणजे मुलं आमची, बौद्धिक संपदा आमची, पण त्याचा फायदा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला. आणि आम्ही सांगतो देश महासत्ता होणार. आमच्या संपदेचा वापर इतर देशांसाठी होत असेल तर देश आमचा महासत्ता कसा होईल? परवा रघुराम राजन यांनी एक भाकीत केलं की 2047 ला देश महासत्ता होईल हे दिवा स्वप्न आहे. शिक्षणाची व्यवस्था नाही आमची. या महाराष्ट्राने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. शाळा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या. या सरकारचं धोरण काय? 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करा. 62,000 शाळा खाजगी कंपन्याला देऊन टाकल्या. कशी मुलं शिकतील? अहो शेताच्या बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याची पोरं शाळेतच गेली नाही तर ती उद्या घडतील कशी? कुठल्या दिशेला देश घेऊन निघालो आम्ही? मध्यंतरी ते अग्निवीर आलं. उमेदीची 4 वर्ष त्यांनी तिथं घालवायची, पुढची काहीच गॅरंटी नाही. काय प्रकार आहे हा? आणि जाहिराती फक्त आम्ही करतो गॅरंटी गॅरंटी. अहो 2014 साली 64 रुपये लिटर पेट्रोल होतं. आज ते 110 रुपये लिटर झालंय. यांनी 2014 ला गॅरंटी दिली होती 35 रुपये लिटर पेट्रोल करतो. 54 रुपये लिटर डिझेल होतं. आज ते 96 रुपये लिटर झालंय. कुठल्याही पेट्रोल पंपावर गेलं की भाऊ उज्ज्वला गॅस योजनेची जाहिरात दिसते आम्हाला. परवा एक माऊली आमच्याकडे आली. ती सांगत होती पूर्वी माझे पाय खूप दुखायचे. उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा. गुडघ्यातून सतत वेदना जाणवायच्या. नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी त्या उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणला. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. परवडतच नाही सिलेंडर. 450 रुपयाचं सिलेंडर 1150 वर गेलंय.
महागाई वाढवली, कमी करणार होता तुम्ही, गॅरंटी दिली होती. काय झालं महागाईचं? हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपये होता, आज 4,500 रुपये सोयाबीन आहे. का दर पडला माहितीये तुम्हाला? केंद्र सरकारनं 1,38,000 कोटीचं खाद्यतेल आयात केलं. जे आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन खाद्यतेल तयार करण्यात वापरण्यात येणार होतं त्याला दर मिळणार होता, 165 लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे दर पडले. 540 रुपयाला डीएपीचं पोतं मिळत होतं पहिल्यांदा त्याला, आज त्याची किंमत 1,650 झाली आहे. 70 वर्षामध्ये शेतीतल्या कुठल्याही वस्तूवर टॅक्स नव्हता, आता प्रत्येक गोष्टीवर 18% जीएसटी आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या खिशातनं 1.5 लाख रुपये काढून घ्यायचे आणि वरनं त्याला किसान सन्मान निधी 2,000 रुपये द्यायचे. 2,000 भाऊ डीएपीची 2 पोती पण येत नाहीत. आणि आता तर आमची अडचण एवढी झाली, त्या खतांच्या पोत्यावर पंतप्रधानांचा फोटो आहे, आचारसंहितेमुळे खतही मिळेनात. काय अवस्था केली शेतकऱ्यांची. कांद्याला परदेशात दर होता, निर्यात बंदी लागू केली, परदेशातला दर पडला, मग तुम्ही निर्यात बंदी उठवली. भारत हा विश्वासार्ह देश होता कांदा निर्यात करणारा, पण या वृत्तीमुळं विश्वासार्हताच संपली जगात भारताची. आणि जो भारताचा कांदा विकला जात होता, इथल्या शेतकऱ्यांना फायदा होत होता, तो कांदा न गेल्यामुळं यंदा जगानं पाकिस्तानचा कांदा विकत घेतला. म्हणजे तुम्ही भलं कुणाचं केलं? पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं. हे तुमचं हिंदुत्व. कुठल्या देशाला चालला देश? ही धोरणं काय, तत्व काय, काय चाललंय हे? आम्ही या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी या त्या. कुठला घटक समाधानी आहे, कुठला घटक आनंदी आहे? आमच्या नोकरदारांची अवस्था तीच. पेन्शनसाठी तेही धडपडतायत. ईपीएफ 95 पेन्शन सुप्रीम कोर्टानं द्यायचे आदेश दिलेत. हे सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही देत नाहीयेत. पैसा लोकांचा आहे, त्यांचाच पैसा सरकार त्यांना देईना. सगळ्यात मोठी अवस्था ही आहे. जंगलचा कायदा गुलाम बनवायची प्रक्रिया चालू आहे. हे नाही योग्य. आणि या सगळ्या गोष्टींसाठी लढायला हवं. या सगळ्या गोष्टींसाठी आपण उभा राहायला हवं. रुडयार्ड किपलिंग एका ठिकाणी असं म्हणतो की काळाच्या उदरात अनेक राष्ट्र जन्माला आली, पण काळाच्या उदरात तितकीच राष्ट्र गडपही झाली. त्या राष्ट्रांच्या विनाशाला इतिहासात एकच कारण सांगितलंय, तिथली जनता. जनता सजग असेल, जनता सावध असेल, जनता सतर्क असेल तर ती देश घडवते, देश बदलते आणि देश संवर्धित करते. आम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं या निवडणुकीमध्ये ही जबाबदारी पार पाडायची आहे. ही जबाबदारी